2020मध्ये जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातल्या बोरखेडा गावामध्ये एक हत्याकांड घडलेलं होतं. एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून नराधमानं तिच्या 3 भावंडांना देखील ठार केल्याची घटना घडलेली होती आणि यानंतर खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये संतापाची लाट होती की या आरोपीला फाशी व्हायला पाहिजे आणि फाशी जर या गुन्हेगाराला पोहोचवायचं असेल तर उज्ज्वल निकम यांच्यासारखं दुसरं नाव नाही. आणि म्हणूनच खरं तर राज्य सरकारने देखील ज्येष्ठ विधिज्ञ आहेत उज्ज्वल निकम यांची त्यावेळेला नियुक्ती केली आणि त्या खटल्याचा आज निकाल आलेला आहे. आरोपी महेंद्र बारेलाला फाशी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. या सगळ्या संदर्भामध्ये उज्ज्वल निकम आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, काय प्रतिक्रिया, सगळी घटना काय होती? आपण खरं तर या घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना एखाद्या गुन्हेगाराला फाशीपर्यंत पोहोचणे खूप मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट खरी आहे की या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणी नव्हता. संपूर्ण खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होता. त्यामुळे या खटल्यात आम्ही जवळजवळ 28 साक्षीदार तपासले. महत्त्वाची बाब म्हणजे यातील जो आरोपी आहे महेंद्र बरेला हा पीडित लहान बालकांच्या मोठ्या भावाचा मित्र होता. ही जी घटना घडली ही 15 नोव्हेंबर 2020ला संध्याकाळी 7:30-8 वाजता घडली. हा आरोपी या पीडितांच्या घरी आला. शेतातच घर होतं आणि यातली सर्वात जी पीडित मुलगी होती जिच्यावर बलात्कार झाला ती 13 वर्षाची होती. तिची लहान बहीण होती ही फक्त 4 वर्षाची होती. तिचे 2 जे लहान भाऊ घरातच होते त्यांचं वय 18 आणि 12 वर्ष होतं. याने 13 वर्षाच्या पीडित मुलीवरती बलात्कार केला. तिने प्रतिकार केला. लहान मुलांनी देखील प्रतिकार केला. याने सगळ्यांना कुऱ्हाडीने जसं लाकूड फोडतात तसं यांचे डोकी आणि मानेवरती घाव घातले. न्यायालयाने देखील हे आपल्या निकालपत्रात नमूद केलं होतं. त्या दिवशी घरामध्ये कोणी नव्हतं कारण या मुलांचे आईवडील आणि ह्या आरोपीचा जो मित्र होता म्हणजे ह्या मुलांचा मोठा भाऊ हे तिघही आईवडील आणि मोठा भाऊ गावाला गेले होते. त्याच्यामुळे हे मोकळं रान मिळालं. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये यांची प्रेतं मिळाली होती. त्या मुलीवरती 13 वर्षाच्या मुलीवरती इतक्या घाणेरड्या पद्धतीने बलात्कार केला होता की मी युक्तिवाद करताना देखील मी सांगितलं की मी आज अनेक विविध खटले चालवले पण क्रौर्याची परिसीमा मी आज इथे भुसावळच्या कोर्टात मी बघायला मिळाली आणि म्हणून मी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. गेले 4 दिवसापासून मी भुसावळ येथे न्यायालयात युक्तिवाद करत होतो. वेगवेगळे दाखले दिले की आरोपीला का क्षमा करण्यात येऊ नये आणि न्यायालयाने आज त्याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. दुहेरी फाशीची शिक्षा बलात्काराच्या खुनाबद्दल आणि 4 ह्या मायनर मुलांचं खून केल्याबद्दल, निघृणपणे खून केल्याबद्दल, क्रूरतेने खून केल्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सर, आपण कोणते मुद्द्यांचा आधार घेतला प्रमुख की ज्या वेळेला न्यायालयाने आपल्या या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आणि फाशीपर्यंत नेलं या गुन्हेगाराला? फाशीची शिक्षा याकरता सर्वोच्च न्यायालयाचे 2 महत्त्वाचे न्यायनिवाडे आहेत. बचन सिंग व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाब आणि मच्छी सिंग व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाब. या दोन्ही खटल्यांचा विचार करता सरकारी पक्षाला एक आरोपीच्या गुन्ह्याची ॲग्रेवेट किती गुन्हा मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि आरोपीच्या बाजूने काय काय परिस्थिती आहे याचा देखील साकल्याने विचार करतो. आम्ही ही सगळी माहिती गोळा केली. ज्या गुन्ह्याचं क्रौर्य होतं, कारण हे क्रौर्य बघताना ह्या आरोपीने इतक्या 5 मुलांना, एकाच त्या बलात्कार पीडित मुलीला नाही तर 4ही लहान मुलगांना कुऱ्हाडीचे असे घाव घातले होते की जसं एखादा कसाई मटणाची चॉप मोठ्या चाकूने तोडतो त्याप्रमाणे मानेवरती आणि डोक्यावरती तोडले होते. आणि म्हणून मी मागणी करताना सांगितलं की मंत्रेन शाम्यते सर्पोहा न खलाहा शाम्यते कदाहा. मंत्रेने शाम्यतो सर्पहा. मंत्राने सापाला तरी शांत करता येतं. न खलाहा शाम्यते कदाहा. पण दुष्ट माणसाला, खल माणसाला कधीही कशाने शांतता करता येत नाही. हा एक क्रुएल्टी महत्त्वाचा आम्ही मुद्दा मांडला होता. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आम्ही न्यायालयात सांगितलं होतं की याने पद्धतशीरपणे, याला कल्पना होती कारण हे पीडित मुलांचं जे घर होतं याच्यापासून जवळजवळ 500-700 फुटावरती हा राहत होता. याला कल्पना होती की त्या दिवशी संध्याकाळी घरी कोणी नाही आहे, पीडित लहान मुलं आहेत आणि म्हणून मित्राचा मोठा भाऊ, आपल्या भावाचा मित्र या समजुतीत तो आला
आणि मैत्रीचा गळा त्यांनी घोटला. आणि म्हणून न्यायालयात आम्ही सांगितलं की ही कठोर शिक्षा फाशीची फक्त गुन्हेगाराला शिक्षा नाही, तर समाजामध्ये अशा प्रकारची कृत्य इतरांनी करू नयेत म्हणून एक चांगला संदेश समाजामध्ये जायला हवा म्हणून फाशीची शिक्षा केली होती. न्यायाधीश यादव साहेबांनी युक्तिवाद ग्राह्य धरला आणि दुहेरी फाशीची शिक्षा त्याला ठोठावली. त्याचप्रमाणे आरोपीच्या बाजूने काय विचार, आरोपी सुधारू शकतो का, त्याला संधी दिली तर तो या भविष्यात सुधारू शकेल का, परंतु असं आम्हाला कुठेही आढळून आलं नाही. वेगवेगळे आम्ही रिपोर्ट्स मागवले होते. हा तुरुंगामध्ये नेहमी कैद्यांसाठी समुपदेशनचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. कैद्यांनी आपलं केलेलं क्रौर्य पाप हे विसरून चांगल्या मार्गाला लागावं, हे चांगलं उपदेश व्हावं, पण इथेही हा बसत नव्हता असा आमचा जो अहवाल आला होता. असे विविध मुद्दे आम्ही न्यायालयामध्ये विशेषतः 10 बाबी आम्ही न्यायालयात स्पष्ट करून म्हणले की आरोपीला का फाशी हवी. सर, कदाचित माझा प्रश्न आपल्याला आवडणार नाही. अनेक वेळेला गुन्हेगारांना फाशीची शिक्षा जाहीर होते, प्रत्यक्षात मात्र अनेक वर्ष हे तुरुंगामध्ये खितपत पडल्याचं पाहायला मिळतं. फाशी होताना बघायला मिळत नाही. या आरोपीला खरंच फाशी होईल असं वाटतंय? निश्चित फाशीची शिक्षा होईल. मी स्वतः पर्सनली याच्याकडे लक्ष देणार आहे. आपल्याला कल्पना असेल कसाब एक सोडून द्या, तो हायली गाजलेला खटला होता, परंतु बाकीच्या गुन्हेगारांना देखील झालेली आहेत मी चालवलेल्या खटल्यामध्ये. परंतु मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने आम्ही परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात दाखल केले, फक्त आता असं आहे की वेळ किती लागेल. राष्ट्रपती महोदयांकडे बंधन नसतं, दयेचा अर्ज त्यांच्याकडे होतो, तो बरेच वर्ष प्रलंबित राहू शकतो. पण आता मी प्रयत्न करेल की ही सगळी चक्र जी सरकारी लालफितीच्या कारभारात अडकतात ती कशी जलदगीत्या सोडवली जातील याचा माझा प्रयत्न निश्चित राहील. तर सर, या अगोदरही आपण देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना फाशीपर्यंत पोहोचवलेलं आहे. आता या समाजविधायकवाल्यांना सुद्धा आपण फाशीपर्यंत पोहोचवलं. आतापर्यंत किती जणांना आपण या फाशीपर्यंत पोहोचवलं आहे सांगता येईल? अशा अनेक गुन्हेगारांना मी आतापर्यंत फाशीची शिक्षेपर्यंत पोहोचवलेलं आहे. मी असे आकडे कधी टिपून ठेवत नसतो, परंतु बऱ्याच वर्षापासून मी हे प्रयत्न करतो. काही ठिकाणी फाशी शिक्षा जिल्हा न्यायालयाने दिली आहे, उच्च न्यायालयाने कायम केली आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेत रूपांतर केलं आहे. काही वेळेला कोल्हापूरच्या बाल हत्याकांडसारखे जिथे 2 स्त्रियांना मी फाशी शिक्षा घेतली होती देशामध्ये प्रथमच, कोल्हापूर न्यायालयाने फाशी शिक्षा दिली, उच्च न्यायालयाने कायम केली, सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम केली, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला. परंतु दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर देखील ते फाशीचं वॉरंट निघालं नाही. हा लालफितीचा कारभार आहे. आम्ही याला दोषी कोण? आता असे प्रश्न विचारणं, मग ब्लॅक वॉरंट काढण्याची जबाबदारी कोणाची असते, असे प्रश्न उपस्थित राहतात. परंतु आपण काय की चालू घडामोडीकडे आपण लक्ष देतो. हे असं का झालं हा प्रश्न कधी विचारला जात नाही. तुमच्यासारखा एखादा हुशार पत्रकार असे प्रश्न उपस्थित करतात, परंतु खरोखर राष्ट्रपतींना जरी अमर्याद अधिकार असले घटनेनुसार की त्यांनी किती वेळात दयेचा जर निकाल लावला पाहिजे याच्यावर कुठेही बंधन नाही. माझ्या मते असं राष्ट्रपतींना एक विशिष्ट मुदतीत दयेचा जसा निकाल लावला पाहिजे असं आज तरतूद देखील घटनेमध्ये करणं आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. न्यायालय शिक्षा देतं, आपल्याला त्या मनात काय भावना असतात? नाही, मला मनात असं काही माझ्या कोणत्याही गुन्हेगारच्या विरुद्ध सुडाची भावना कधीच नसते. मी नेहमी जे खटले चालवत असतो तिथे क्रौर्याची काय परिसीमा असते हे बघत असतो. आणि मला एक प्रयत्न असा असतो की ज्यांच्यावरती हे अन्याय होतो, ज्यांच्यावरती क्रौर्याने जे दुःखी होतात, त्यांना मी एक माझा दिलासा शिक्षेच्या रूपाने देण्याचा माझा प्रयत्न करत असतो. समाजामध्ये देखील एक अशा गुन्ह्यांबद्दल भीती निर्माण झाली पाहिजे हा प्रयत्न असतो. परंतु कायद्याच्या ह्या सगळ्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे काही वेळेला बऱ्याच वेळा वेळ लागतो. पब्लिक मेमरी शॉर्ट असते, लोक विसरून जातात. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की सगळ्यांनी जर व्यवस्थित कामं इन टाईम अशा गुन्ह्यांच्या बाबतीत जर केली तर मात्र लवकरात लवकर त्याचा परिणाम आपल्याला दिसायला मिळतो. तर हे होते उज्ज्वल निकम साहेब. त्यांनी म्हटलेलं की देशासाठी आणि समाजासाठी जे काही घातक असतील त्यांच्या विरोधामध्ये काम करताना आणि त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवताना आपल्याला नक्कीच समाधान मिळत असतं, कारण हे समाजासाठी कलंक आहेत, देशविघातक आहेत आणि त्यांना जर शिक्षा मिळत असेल तर तो समाजासाठी एक दिलासा देणारी गोष्ट आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव.